छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाचा प्रारंभ 5 फेब्रुवारी 2025 रोजी एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉलमध्ये भव्य ग्रंथदिंडीने झाला. शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतदार संस्कृतीचा नजारा अनुभवायला मिळाला. ग्रंथदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, अरुणा भूमकर, जयश्री चव्हाण, डॉक्टर सुनीता राठोड, शिक्षण विस्ताराधिकारी रमेश ठाकूर, दिलीप सिरसाट, हबीब भडहे, आशा डांगे, जयेश चौरे, आर डी महाजन, गीता तांदळे, संगीता सावळे, डॉक्टर संजय गायकवाड, विशाटी परमवार, डॉक्टर बीजी गायकवाड, राजीव मासुळकर, डॉक्टर विशाल तायडे, रायभान जाधव, संजय चिकटे, सुनील अधिक, संचित धनवे, राजू विठ्ठले, राजेंद्र सपकाळ, दीपक सोनवणे, सज्जन टाकसाळे, बापूसाहेब पारखे, प्रवीण ढवळे, सुनीता वाघ, खळगे अंकुश, दत्ता काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथदिंडीच्या सजीवतेत जिल्हा परिषद प्रशाला सातारा येथील विद्यार्थ्यांनी लेझिम संचलनाद्वारे भर घातली. पारंपरिक वेशभूषा आणि तालबद्ध लेझिम सादरीकरणामुळे वातावरण मंत्रमुग्ध झाले. विशेषतः महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत शिक्षक सहभागी झाले होते. या वेशभूषेतील प्रदीप जाधव आणि उज्ज्वला ठोंबरे यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीत मागील वर्षीच्या साहित्य संमेलनात प्रकाशित केलेल्या काव्यदिंडी या पुस्तकाचे वाचन आणि दर्शन घडवण्यात आले. साहित्य आणि संस्कृतीच्या संगमातून शिक्षकांच्या लेखनकृतींना नवसंजीवनी मिळावी, या हेतूने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध साहित्यिकांनी आपल्या मनोगतातून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात शिक्षकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. लेझिम आणि फुगडीच्या पारंपरिक सादरीकरणाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. संपूर्ण ग्रंथदिंडी उत्साहात पार पडली आणि संमेलनाला साहित्यिक मंगलमय सुरुवात मिळाली.